श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवला आहे चॉकलेट केक। आज आमच्या लग्नाचा आहे 4था वाढदिवस। म्हटलं बाहेरून केक मागवण्यापेक्षा स्वतःच घरी केक बनवावा। कसा बनवला ते सांगते चला। केक बनवण्यासाठी मी 5 हॅपी बिस्किट घेतलेले आहेत। ओरिओ बिस्किट घेतले तरीही चालतात, परंतु मला हॅपी आवडतात। मी हॅपी बिस्किट घेतलं। छान असं पाऊच त्याचं रिमूव्ह केलं, म्हणजे प्लास्टिकच्या कागदामधून बिस्किट बाहेर काढले। एका डिशमध्ये एकत्र करून घेतलं। त्यानंतर थोडीशी कुस्करून घेतली बिस्किट। बिस्किटांचा केक बनवायला एकदम सोपा आहे। वेळही जास्त लागत नाही आणि खर्चही जास्त येत नाही। 100 रुपयामध्ये आपला अर्धा किलोचा केक तयार होतो। केक शॉपमध्ये जाऊन येईपर्यंत आपला केक घरामध्ये रेडी होतो। त्यामुळे मी घरच्या घरीच केक बनवत आहे। गावी गेल्यानंतर कधी आपल्याला केक शॉप अवेलेबल होत नाही, मग अशा प्रकारच्या रेसिपी आपल्याला उपयोगी पडतात। त्यामुळे या रेसिपीचा नक्कीच तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही फायदा होईल। नंतर आपण बिस्किट मिक्सर जारमध्ये थोडे घालणार आहोत। नंतर 4 चमचे साखर घालणार आहोत। प्रत्येक वेळी घालायची नाही आहे साखर, एकदाच घालायची आहे। आणि बिस्किट आपले मिक्सरमधून बारीक असे दळून घ्यायचे आहे। बारीक त्याची एकदम पावडर तयार झाली पाहिजे। हे पहा, आपली बिस्किटांची पावडर तयार झालेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। सर्व बिस्किट वाटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं दूध घालायचं आहे। एकदम पूर्ण दूध ओतायचं नाही आहे। थोडं दूध मिसळून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये गुठळ्या तयार होतात जास्त दूध घातल्याने, त्यामुळे थोडं दूध घालायचं आहे। तुमचे बिस्किट एकदम मस्त असे भिजवून झाले पाहिजे, म्हणजे आपला केक बिघडणार नाही। छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, त्यात गुठळ्या निर्माण होतात, त्याच्यामुळे हळूहळू एकदम मिक्स करायचं आहे। बिस्किटाचा कोणताही भाग कोरडा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थोडंसं पुन्हा दूध घालायचं आणि मिक्स करायचं। मिश्रण एकदम पातळही नाही झालं पाहिजे आणि घट्टही नाही झालं पाहिजे। हळूहळू मिक्स करायचं आहे। हे पहा, या पद्धतीने त्याचा गोळा तयार होतो। गोळा तयार करायचा नाही आहे आपल्याला, त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही आहे। सर्व मिश्रण मिक्स केलेले आहे। त्यानंतर मी 1 चमचा बेकिंग पावडर घालणार आहे। काही लोक इनो वापरतात किंवा सोडा वापरतात, परंतु सोडा आणि इनो वापरण्यापेक्षा बेकिंग पावडर बेस्ट आहे। तुम्ही बेकिंग पावडरचा वापर करा। बेकिंग पावडर घातल्यानंतर त्यावरती 1 ते 2 चमचे दूध घालायचं आणि मिश्रण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये इनो वापरल्याने इनोचा फ्लेवर येतो, त्यामुळे मी इनो वापरत नाही। फक्त बेकिंग पावडर वापरायची आहे। कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे काही मी वापरत नाही आहे। छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। एकही गुठळी त्यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपला केक एकदम स्पॉन्जी होतो। एकदम विकत घेतल्यासारखा आपल्याला अनुभवायला मिळतो। त्यामुळे आपण त्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही। या पद्धतीने मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। हे पहा,
त्यानंतर आपण हे 5 ते 10 मिनटं कढई गरम करून घेणार आहोत. कढई गरम होईपर्यंत आपण ज्या केकच्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळीकडे तेल असं ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे. नंतर बटर पेपर घालायचा आहे आणि वरतून बटर पेपरलाही तेल लावून घ्यायचं आहे. छान असं बटर पेपरला तेल लावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बनवलेलं मिश्रण घालणार आहोत. सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे. नंतर असं सेट करून घ्यायचं आहे. असं डीप डीप करायचं म्हणजे त्यामध्ये बबल्स निर्माण होणार नाही आणि आपला केक व्यवस्थित शिजवला जाईल. नंतर कढईमध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती आपण मिश्रण घातलेलं केकचं भांडं ठेवायचं आणि वरतून वाफ जाणार नाही म्हणून तवा झाकण ठेवायचा. 30 ते 35 मिनिटांमध्ये आपला केक तयार होतो. मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. फुल गॅसवरती शिजवायचा नाही आहे. नंतर आपण थोडासा थंड करून घ्यायचा आणि असा चाकूच्या साहाय्याने त्या भांड्यामधून आपला केक काढून घ्यायचा आहे. हे बघा किती छान आणि मऊ असा स्पॉन्जी केक तयार झाला आहे. आपला बटर पेपर त्यामधून काढून घ्यायचा. नंतर चॉकलेट सिरप वरतून असं त्याला लावून घ्यायचं आहे. चॉकलेट सिरप लावल्यानंतर आपण त्यावरती डेकोरेशनसाठी स्प्रिंग घालणार आहोत. या केकच्या शॉपमध्ये अवेलेबल असतात. मी 60 रुपयाचा एक बॉक्सच घेतलेला आहे. तो 1 वर्ष तरी टिकला जाईल. नंतर असं आपण त्यावरती मेणबत्ती घालायची आहे कारण आपल्याला आत्ता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची आहे म्हणून त्याला अशी मेणबत्ती लावून घेतलेली आहे. पहा किती छान माझा केक तयार झालेला आहे.